आमच्या काळामध्ये बंड नव्हतं, आम्ही सगळ्यांनी बसून निर्णय घेतले, अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिले. तर मी नेहमीच नव्या लोकांना प्रोत्साहन दिलं असंही ते म्हणाले. मी 60 वर्षांचा झाल्यानंतर वेगळी भूमिका घेतली, मात्र काहींनी तर 38व्या वर्षीच वेगळी भूमिका घेतली होती असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावला. तर या टीकेवर सुप्रिया सुळेंनीही भाष्य केलंय. लोकशाहीमध्ये सगळ्यांना मत मांडण्याचा आणि टीका करण्याचा अधिकार आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं, पण मधल्या काळात त्यांचं मतदारसंघावर लक्ष नव्हतं, अशा शब्दात नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधलाय. तर त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच असं म्हणत अजित पवारांनी दंडही थोपटले. एकत्र पक्ष असताना सगळ्यांचं सहकार्य होतं आणि आता उगीच ताकाला जाऊन भांड लपवण्यात अर्थ नाही. आता परिस्थिती बदलली आहे म्हणून खोटं बोलणं हे माझ्या तत्वात बसत नाही, तर ही वस्तुस्थिती आहे असं अमोल म्हणाले. आणि तसंच अजितदादा मोठे नेते आहेत, काहीतरी मोठ्या नेत्यांनी बोलल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देऊन बातम्यांमध्ये येणं हे मला काही पटत नाही असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय. तर कॅबिनेटमध्ये सध्या गँगवॉर सुरू आहे आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचं कॅबिनेटमध्ये कुणी ऐकत नाही आणि त्यामुळे जर त्यांना बाहेर येऊन बोलावं लागत असेल तर हे दुर्दैव आहे आणि याचं मला वाईट वाटतं, असा खोचक टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 26 ते 28 आणि महायुतीला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता एका सर्व्हेमध्ये समोर आली आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी लोकसभेला आम्ही किमान 40 जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केलाय आणि जे पक्ष कुबड्या घेऊन उभे आहेत त्यांनी 45 जागांची भाषा करू नये असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. नितेश राणेंनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केलाय. 2019ला उद्धव ठाकरे स्वबळावर मुख्यमंत्री झाले होते का? त्यांना किती कुबड्यांची गरज लागते हे आधी पहा, असं वक्तव्य करत संजय राऊतांवर नितेश राणेंनी सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हिंदुत्ववादी असणारं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेनं भक्तिशक्ती संवाद यात्रा काढली आणि ही यात्रा राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये प्रवास करणारी आहे. तर आज ही यात्रा पंढरपुरातून मार्गस्थ झाली आहे आणि या यात्रेदरम्यान शिवसैनिकांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अमरावती दौऱ्यावर होते. यावेळेस त्यांनी त्यांचे जवळचे मित्र विजय राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास हजेरी लावली आणि त्यानंतर त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठका रद्द केल्या आणि राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. राणेंना तुम्ही पाडलत, पण तुम्ही काय निर्माण केलं हे जनतेला सांगा. फक्त राणेंची बदनामी करण्यापलीकडे तुम्ही काही करत नाही, असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केलाय. तर त्यांनी वैभव नाईक आणि विनायक राऊतांना टोलाही लगावलाय. अनेक वर्षांनंतर खासगी कार्यक्रमात माजी मंत्री सुरेश जैन, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन हे तिघही एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. अनेक वर्षांनंतर तिघं एकत्र दिसल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा सुरू झाल्या. बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यामध्ये विखे पाटलांनी चांगलीच फटकेबाजी केली आहे. संगमनेर तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज आहे आणि त्यामुळे जनार्दन यांनी एक संघ निवडावा. सल्ला ऐकाल तर भविष्य उज्ज्वल असेल, असं म्हणत ठाकरे गटाच्या माजी तालुकाध्यक्षाला भाजप प्रवेशाची विखे पाटलांनी अप्रत्यक्ष ऑफर दिली आहे. लोकसभा आणि विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित आहे, मात्र कोण किती जागा लढणार हे ठरलेलं नाहीये. लोकसभेसाठी शिवसेनेकडील असलेल्या 2 ते 3 जागांची अदलाबदल होऊ शकते, असं सूचक वक्तव्य विनायक राऊत यांनी केलंय. पुण्यामध्ये भीमथडीमध्ये यात्रा भरलेली असून या यात्रेत सुप्रिया सुळे आणि त्यांची कन्या रेवती सुळेही होती आणि यावेळेस मायलेकींनी एकत्रित साड्यांची शॉपिंग सुद्धा केली आहे. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावलेल्या मनसेच्या बॅनरची सध्या चर्चा सुरू आहे. शिवस्मारकावरून सांगा चुकलं कोण, शरद पवारांनी 13 वर्ष झुलवलं
तर मोदींनी भूमिपूजन करून 7 वर्ष झाली. शिवस्मारकही रखडलं आणि गडकिल्ल्यांची डागडुजी सुद्धा झाली नाही असा सवाल या बॅनरवर उपस्थित करण्यात आलाय. चिपी विमानतळ सुरू राहावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. चिपी विमानतळ हे गोव्याच्या विमानतळाला पर्याय म्हणून चांगलं आहे आणि चिपी विमानतळ चालवून दाखवूच असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय. मनोज जरांगे पाटलांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही. जरांगेंना अपेक्षित असलेले सगळे निर्णय घेतले जातील असं मोठं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय. तर भारतीय जनता पक्षात अनेक प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत आणि जे आमच्या सोबत आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आहे असंही ते म्हणाले. राज्यात कमी पावसामुळे सगळीकडेच पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेनं कमी होत आहेत. आधी नागरिकांना पिण्यासाठी पाणी द्या आणि नंतर शेतीसाठी असे आदेश कॅबिनेटमध्येच जलसंपदा विभागाला देण्यात आले आहेत. तसंच नुकसान झालेल्या पिकांचं तात्काळ पंचनामे सुरू झालेत अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यामधल्या खेड तहसीलदार कार्यालयामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एजंट्समार्फत हजारो रुपयांची मागणी होत असल्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे आणि याबाबत एक रेकॉर्ड कॉल आणि व्हॉट्सअप चॅटिंग व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. तर याची सत्यता पोलीस तपासत असून न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. प्रमाणपत्र फुकट मिळणार आहेत आणि त्यासाठी कुणी पैसे मागत असल्यास त्याला लगेच बडतर्फ करण्यात यावं. मराठा समाजानंही याकडे लक्ष द्यावं असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय. राज्य सरकार, साखर कारखानदार आणि साखर संघांना आता पुन्हा एका समस्येला सामोरं जावं लागणार आहे. ऊसतोड मजुरांच्या दरवाढीवरून राज्यातील महत्त्वाच्या 8 ऊसतोड मजूर संघटना आक्रमक झाल्यात. तर उद्यापासून सगळ्या ऊसतोड मजूर कोयता बंद करून संपावर जाणार आहेत. गोंदिया जिल्ह्यामधील बाई गंगाबाई रुग्णालयात सोनोग्राफी मशीन गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात सोनोग्राफी करावी लागते. परिणामी गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. पंढरपूरमध्ये सोयीनियुक्त नामसंकीर्तन संकुलाच्या उभारणीचं काम सुरू आहे. दरम्यान निधी अभावी हे काम रखडलं होतं. मात्र हिवाळी अधिवेशनात उर्वरित कामासाठी 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्यानं आता नामसंकीर्तन संकुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय. रत्नागिरीमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांनी हर्णे बंदरातील लिलावात ताज्या माशांना पसंती दिली आहे. ताजे मासे खरेदी करून माशांवर ताव मारायला पुणेकरांचं मुंबईकरांनी पसंती दर्शवली आहे. तर चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील सफारीमध्ये पर्यटकांना एक चित्तथरारक दृश्य पाहायला मिळालं. कोल्ह्याच्या मागे लागलेल्या वाघाच्या जोडीला कोल्ह्यानं चातुर्यानं चकवा दिलाय. कोल्ह्याच्या चकव्यानं मात्र वाघजोडी निराशेनं मागे वळली. मात्र वाघ आणि कोल्ह्यातील जीवनासाठीचा संघर्ष पाहण्याचा पर्यटकांनी आनंद लुटलाय. भाईंदरच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये पाळीव प्राण्याचं दहन केलं जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आर्थिक फायद्यासाठी पालिका कर्मचारी हे कृत्य करत असल्याचा आरोप होतोय. तर पुण्याच्या हांडेवाडीमधील कुमाकेबल मार्ग सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 3 भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला करत त्याचा चावा घेतलाय. संतप्त नागरिकांकडून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता पालिकेकडे केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्याला पुनर्जीवित करण्यात आलेला असून याला 1 महिना होतोय न होतो तोच समाजकंटकांनी या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी वापरलेल्या LED लाईट्स फोडून टाकल्यात. त्यामुळे किल्ल्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. बुद्धविहार कृती समितीच्या वतीनं 69व्या धम्मभूमी वर्धापन दिनानिमित्तानं विदर्भामध्ये पंचशील ध्वज रॅली काढण्यात आली. यावेळेस नारायणी देवी कमानीमधून ही रॅली संपूर्ण देहू रोड बाजारपेठेतून निघाली आहे. या फेरीमध्ये विदर्भामधील बौद्ध अनुयायांनी सहभाग घेतला. महात्मा फुले यांचा सत्यशोधकी विचार दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी तरावाडीसारख्या खेड्यातून पुढे नेलाय. तर पत्रकार विद्यापीठांनी हे कार्य आणि विचार देशपातळीवर अभ्यासण्याची गरज आहे असं प्रतिपादन माजी मंत्री आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केलंय. तर यावर्षीचा पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कार दर्डा यांच्या हस्ते लोकमतच्या अपर्णा वेलणकर यांच्यासह इतर साहित्यिकांना प्रदान करण्यात आलाय.
सोयाबीनचे भाव घसरल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटामध्ये सापडलाय. तर भाव वाढलेत या आशेवर शेतकऱ्यांना अजून किती दिवस सोयाबीन घरी ठेवायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित होतोय. बीडच्या आष्टी शहरामध्ये डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं मोठ्या थाटात उद्घाटन झालं आणि 3 दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन डॉक्टर प्रीतमताई मुंडे, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते संपन्न झाले. तर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील मिरची पिकावर विषारीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येत आहे. जवळपास हजारोंचा खर्च करत 15 ते 20 वेळा औषध फवारणी करूनही योग्य तो प्रभाव दिसत नसल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. गोव्यामध्ये क्रिसमसची मजा काही औरच असते, तर नाताळसोबत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारो पर्यटक गोव्यात गर्दी करतात. यावेळेस गोव्यातील सगळेच समुद्रकिनारे हाऊसफुल झालेत. तर नाताळची सुट्टी तसंच दत्त जयंती असल्यानं साईबाबांच्या दर्शनाला भाविकांनी शिर्डीत अलोट गर्दी केली आहे. सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीनं साईनगरी फुलून गेली असून साईनामाचा जयघोष करत अनेक पायी पालख्या सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. क्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी मालवणला पसंती दिली आहे. जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेलं मालवण सध्या पर्यटकांनी गजबजून गेलंय. तर जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेलं मालवण या ठिकाणी आता पर्यटक अजूनही मोठ्या संख्येनं हजेरी लावत आहेत. तर परभणीमधील ख्रिश्चन बांधवांच्या घरी सुद्धा आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. घरच्या बाहेर त्यांनी येशू जन्माचा देखावा साकारलाय आणि हा देखावा पाहण्यासाठी बच्चे कंपनीची गर्दी होतीये. अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यामध्ये सुरे गावात नाताळ सणानिमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. यामध्ये पंचक्रोशीमधील ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आणि प्रभू येशूच्या गौरव गीतांच्या तालावर अनेक बांधवांनी नृत्यावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केलाय. मुरबाडमध्ये नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. पोहायला गेलेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर नांदेड शहरामधील भाग्यनगर पोलिसांनी अभय राऊत नावाच्या अट्टल चोराला अटक केली आहे. ठाण्यातील एका घरफोडी प्रकरणामध्ये या आरोपीचा शोध सुरू होता. बारामतीमध्ये सुनेचा छळ करून खून झालेला असून सासरच्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. सोलापूरमधील कंदलगाव येथील घराला अचानक आग लागली. या आगीमध्ये घरातील सगळं सामान जळून खाक झाल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुणे परिसरामध्ये दारूवाला पूल आवारामध्ये कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. गादीच्या कारखान्याला आग लागल्यामुळे अग्निशमन दलाकडून 2 फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि 2 वॉटर टँकर दाखल झालेत. तर आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश साळवी याला एसीबीनं नोटीस पाठवली आहे. तर राजन साळवी यांची एसीबी चौकशी सुरू असताना आता त्यांचा पुतण्या भाऊ आणि वहिनी अनुराधा दीपक साळवी यांना देखील एसीबीची नोटीस आलेली आहे. जळगावमध्ये रिक्षा चालकानं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय आणि गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून हा रिक्षा चालक तरुणीचा पाठलाग करत होता. त्यानं मोबाईलमध्ये विद्यार्थिनीचे फोटोही काढले होते आणि तरुणीच्या तक्रारीनंतर त्याला अटक झाली आहे. देशभरामध्ये क्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. श्रीनगरच्या होली फॅमिली चर्चला रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. चर्चमध्ये केलेली सजावट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी सुद्धा केली. तर गोव्यामधील पणजी येथील इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चमध्ये नाताळ निमित्तानं सामूहिक प्रार्थना केली जाते. यावेळेस अनेक ख्रिस्ती नागरिकांनी एकत्र येत प्रार्थना करत हा सण साजरा केलाय. ओडिशामधील भुवनेश्वरमधील सेंट विसेंट डी पॉल प्रो कॅथेड्रल चर्चमध्ये नाताळ निमित्तानं मोठा उत्साह पाहायला मिळाला. ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येत सामूहिक प्रार्थना करत नाताळ सणाला सुरुवात केली आहे. तामिळनाडूमधील मदुरै के सेंट मेरी कॅथेड्रल चर्चमध्ये क्रिसमसचं सेलिब्रेशन झालंय आणि क्रिसमसच्या निमित्तानं चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येत सामूहिक प्रार्थना केली. यावेळी चर्चला केलेलं डेकोरेशन आणि लाइटिंगचं ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात आले.